प्यारे बच्चों, हम जमात 7वीं मजमून मराठी से सबक नंबर 2 तू है करू सकतेस इस सबक की रीडिंग कर रहे हैं। इसका पार्ट 1 हमने पढ़ा है। आइए आज हम इसका सेकंड पार्ट, आखिरी पार्ट है ये, इसको पढ़ेंगे। अगर आपने हमारा चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से कर लीजिए। देखिए बच्चों, इसमें जो अहम किरदार हैं वो है हमारी आजी, दिशा और धनंजय। इसके अहम किरदार हैं। तो आइए शुरू करते हैं। चला मग सुरू करू। त्याच्याच पुढच्या आठवड्यात त्यांच्या आडीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. आडीतील सर्व मुले मुली त्यात सहभागी होणार होती. दिशानेही त्यात भाग घेतला होता. यापूर्वी कधीही तिने अशा स्पर्धेत पारितोषिक मिळवले नव्हते. धनंजय दरवर्षी रांगोळी स्पर्धेत नंबर काढायचा. आजीला जेव्हा या रांगोळी स्पर्धेबद्दल समजले तेव्हा ती दिशाला म्हणाली, तू आत्तापासूनच रांगोळी काढायचा सराव कर. कोणतं चित्र काढायचे ते ठरव. रंगसंगतीचा विचार कर. दिशा आजीला म्हणाली, आजी, तू मला ठिपक्यांची रांगोळी काढायला आणि त्यात रंग भरायला शिकवशील का? त्यावर आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, जरूर शिकवेन. तू खूप मेहनती आहेस. तुझ्यात नवनव शिकण्याची चिकाटी आहे. दिशा, नक्कीच तू हे करू शकतेस. तुला लवकरच सुंदर रांगोळी काढता येईल. आठवड्याभराच्या निरंतर सरावाने दिशामध्ये आत्मविश्वास आला. ती रांगोळी स्पर्धेसाठी सज्ज झाली. धनंजयने रांगोळी स्पर्धेत निसर्गचित्र काढले, तर काहींनी फुलांची रांगोळी, धान्यांची रांगोळी व मुक्तहस्त रांगोळी काढली. दिशाने ठिपक्यांची पारंपरिक पद्धतीची रांगोळी काढली. रांगोळी स्पर्धेच्या प्रेक्षकांनी आपला निकाल जाहीर करताना दिशाच्या रांगोळीचे खूप कौतुक केले. दिशाला रांगोळी स्पर्धेतील पारितोषिक मिळवले. जेव्हा धनंजयने तिची रांगोळी पाहिली तेव्हा त्याला आपल्या बहिणीचा अभिमान वाटला. घरी आल्यावर तो दिशाला म्हणाला, मला शिकवशील का ठिपक्यांची रांगोळी काढायला? दिशा हसून म्हणाली, हो, जरूर शिकवेन. पण त्या बदल्यात तू मला काय देणार? धनंजयाला स्वतःची चूक जाणवली. तो म्हणाला, दिशा, मला माफ कर. मला समजलं आहे. ज्यांना माझ्या मदतीची गरज पडायची त्यांचा मी सतत फायदा घेत होतो. यापुढे मी कधीही असं वागणार नाही आणि सगळ्यांना मदत करीन. त्याचे हे बोलणे ऐकून दिशा आनंदली. त्या दोघांचे हे बोलणे ऐकणाऱ्या आजीने आनंदाने आपल्या दोन्ही नातवंडांना कवेत घेतले. मुलांनो, इथे आपला हा पाठ संपतो. लवकरच भेटू दुसऱ्या पाठाची रीडिंग करायला, वाचायला. थँक्यू.